लोकमान्य नगर बाबत काय तुम्ही स्थगिती दिली होती, त्यामुळे नागरिकांचा आता रोष तुमच्या ऑफिसवरती आलेला आहे, त्याबद्दल काय तुमचं म्हणणं होतं आणि तुमच्या पद्धतीत काय डेव्हलपमेंटचं आहे होतं हे दरवाजा लावा. मुळात लोकमान्य नगर ही वसाहत ही म्हाडाची वसाहत आहे. म्हाडाची नियमावली आता पूर्णपणे बदललेली आहे. त्या नियमावलीचा अभ्यास हा त्या लोकांनी करणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 14 प्रकल्प कसबा मतदारसंघामध्ये विकसित करण्याचा मी प्रयत्न करत आहोत, त्याच्यातला हा 16 एकरचा लोकमान्य नगर वसाहतीचा प्रकल्प हा लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो. या ठिकाणी आत्ता जर आपण बघितलं तर 52 इमारतीमधल्या 2 इमारती या 4 वर्षापूर्वी मान्य झाल्या. 2021 साली त्याची मान्यता झाली. अजूनही ती इमारत पूर्ण झाली नाही. त्या ठिकाणी विकसक जे दिले जातात त्याची क्षमता पण नसते. आज म्हाडाने त्याला काही नियमावली केलेली आहे, त्याला बँक गॅरंटी आहे, इतर नियम आणि म्हाडा लाभार्थी आणि विकसक असं ट्रायपार्टी अग्रीमेंटची आता नव्या पद्धतीने त्यांनी रचना ही म्हाडाने केलेली आहे, राज्य शासनाने केलेली आहे. त्या ठिकाणी त्या 50 इमारती यांची अवस्था एकसारखी आहे. आता जर 2 इमारती 2021 साली डेव्हलप करायला घेतल्या तो उन्हेच्या म्हणून विकसक आहे. आजही जर आपण बघितलं तर त्याचं काम अर्धवट अवस्थेत आहेत. 24 महिन्यात देणं बंधनकारक होतं, आता 48 महिने होऊन गेले तरी ते आता दिलं जात नाही. जे लाभार्थी असतात हे भावनिक असतात, त्यांना असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर घर मिळावं, त्यामुळे जादाची मागणी करणाऱ्याकडे ते जातात. ते त्याची जी कॅपॅसिटी आहे ते पण तपासत नाहीत. ही म्हाडाने आता नवीन रचना लावलेली आहे आणि 16 एकर मध्ये जर त्याचा विकास झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. लोकमान्य नगर मध्ये गेली 24 महिने मी त्या ठिकाणी बसतो, त्यावेळेस तिथला एकही नागरिक माझ्यापर्यंत तिथं आला नाही की बाबा आम्ही अशाच्या त्यावेळेस ज्यावेळेस तिथला पाण्याचा प्रश्न होता, त्या पाण्याचा प्रश्न तिथला सोडवत असताना हे कोणी नागरिक आता जे आले ते नव्हते. त्यावेळेस येणारे नागरिक वेगळे होते, त्यांनी वेगळ्या तक्रारी केल्या होत्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणचा 7 लाख रुपये खर्च करून, खर्च किती गेला याला महत्व नाही, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथला विकास हा अर्धवट होऊन चालणार नाही. कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज असेल, वॉटर सिस्टीम असतील, रस्ते असतील, पार्किंग असतील, तिथलं ग्राउंड असेल, या सगळ्यांचा नीट विकास व्हायचा असेल तर 50 इमारती एकत्रित होऊन हे करू शकतो. आज त्यांचं म्हणणं की वेगवेगळे मिळून आमचे 30-35 इमारती तयार झाल्यात. माझं म्हणणं राहिलेल्या 10-15 एकत्रित करून असेल त्या विकासासंघांना असोसिएट करून तुम्ही सगळ्याचा मिळून एक लेआउट करून एकात्मिक विकास करावा, हा माझा त्याच्याकरता आग्रह आहे. त्यांचं प्रामुख्याने असं मत आहे की आमचं सर्वांसोबत त्या बिल्डरांसोबत करार झाला असताना शेवटच्या टप्प्यावरती, डेव्हलपमेंटच्या शेवटच्या टप्प्यावरती राज्य शासनाकडनं तुमच्याकडनं स्थगिती मिळाली. त्याचा सर्वशेष कुठेतरी पाहायला मिळत आहे. मात्र आता त्यांना कसं तुम्ही समजवणार आहे आणि काय त्यातनं मार्ग काढणार? नाही तर ह्याच्यात आपण जर तुम्ही बघितला तर आता इथं जे काही आलेले लोक आहेत त्या ठिकाणी 50 इमारती आहेत. तुम्ही कुठल्याही विकसनाच्या वेळेस गेला, आज तुम्ही पुरंदरचं एअरपोर्ट बघा किंवा कुठल्याही विकासाच्या कामाला काही प्रमाणात हा विरोध हा असतो. रस्ता रुंदी असून द्या, धरणाचं पुनर्वसन असून द्या, कुठलेही डेव्हलप आता ह्याच्यात तर तसा प्रश्न पण नाही. या ठिकाणी रिडेव्हलप होऊन त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी 50 इमारती आहेत. या आत्ताच्या काही इमारती त्यांचे सांगतायत की जे पूर्णत्वाला गेले या 3-4 इमारती आहेत. मग बाकीच्या इमारतींचं काय करणार? हे 3 इमारती यांच्या पुरते झाल्यानंतर बाकीच्या इमारतीची जबाबदारी कोणाची? मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, हे यांच्या पुरता विचार करतात. मला सर्वांचा विचार करावा लागेल आणि सर्वांचा विचार करून सगळ्यांच्या वतीने, आणि याच्यात जर समजा 50 इमारती आहेत आणि 50 इमारती शेवट कसं, मी बाहेर सुद्धा उदाहरण दिलं की फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब यांनी सांगितलं, त्यांनी जेव्हा रस्ता रुंदीचा विषय काढला तेव्हा सगळ्या लोकांनी विरोध केला. ते म्हणजे आम्ही सगळे भाजपवाले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही दोघं एकत्र झालो. 2014 साली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आमच्या बैठकीत सांगितलेला विषय आहे. त्यामुळे जो विकासाचा विषय आहे तो सगळ्यांच्या हिताचा असला पाहिजे, काही कमी लोकांच्या हिताचा असता कामा नये, ही माझी भूमिका आहे. त्यातनंही त्या सगळ्यांमध्ये
बहुमताने झाले. आता तुम्हाला वाटतं की हे 803 लोक तिथे राहतात. या ठिकाणी आलेली लोक किंवा या मुवमेंट मध्ये असणारी लोक ज्यांच्या 2-3 जणांच्या 2-3 क्लस्टर आहेत त्यांच्या विषयी जे पुढे गेलेले ते 12-13 इमारती मधलीच लोक आहेत. त्याच्यापेक्षा जास्त इमारती झालेली सुद्धा लोक त्या ठिकाणी आहेत. या प्रत्येकाची मतभिन्नता आहे, पण त्यांच्या मतभिन्नतेवर त्या भागाचा विकास करणं हा योग्य नाही. एकंदरीत सगळ्यांच्या हिताचा विकास होणं हा महत्वाचा विषय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.